नमस्कार. सनातन शास्त्रमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण अनेकदा जन्मपत्रिका, कुंडली, लग्न हे शब्द ऐकतो हो, अगदी. आणि या शब्दांभोवती एक गूढतेचं, थोडं भीतीचं आणि खूप साऱ्या उत्सुकतेचं वलय आहे. बरोबर. कुणी याला भविष्य जाणण्याचं विज्ञान मानतं, तर कुणी म्हणतं हा नशिबाचा खेळ आहे. पण या सगळ्याच्या मुळाशी एक प्रश्न आहे, जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडतोच. की आपलं आयुष्य खरंच आकाशातल्या ग्रहांनी ठरवलेलं असतं का? की आपलं नशीब घडवण्याची ताकद आपल्या हातात आहे? हाच तो सनातन प्रश्न आहे. कर्म की दैव? अगदी. तर आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत, पण सोप्या भाषेत. ज्योतिष म्हणजे नक्की काय? जन्मपत्रिका, लग्नपत्रिका आणि कुंडली या 3 नकाशांमध्ये नेमका काय फरक आहे? हो, हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सनातन शास्त्रानुसार या गोष्टी आपल्या आयुष्यावर कंट्रोल ठेवतात की फक्त दिशा दाखवतात? चला या विषयाच्या खोलात जाऊया. नक्कीच. तर सुरुवात एका मूलभूत फरकापासून करूया. अनेक जण जन्मपत्रिका आणि कुंडली हे शब्द एकाच अर्थाने वापरतात. हो, खूप गोंधळ असतो यात. पण खरं तर या दोन्ही गोष्टी आणि त्यांच्यासोबत लग्नपत्रिका या प्रत्येकाची एक विशिष्ट भूमिका आहे, की नाही? अगदी बरोबर. या तिघांना आपल्या आयुष्याचे 3 वेगवेगळे नकाशे म्हणता येईल. अच्छा, 3 वेगळे नकाशे. हो, प्रत्येक नकाशा एक वेगळी गोष्ट सांगतो. आपण जर एका करून समजून घेतलं तर हा गोंधळ दूर होईल. ठीक आहे. मग सुरुवात कशापासून करायची? सुरुवात करूया जन्मपत्रिकेपासून. ओके. ही काय आहे? तर तुमच्या जन्माच्या वेळी तुमच्या जन्मस्थळावरून दिसणाऱ्या आकाशाचा एक संपूर्ण ज्योतिषशास्त्रीय फोटो आहे. फोटो म्हणजे एक स्नॅपशॉट. एक्झॅक्टली. एक स्नॅपशॉट. हा एक स्थिर नकाशा आहे, जो कधीच बदलत नाही. म्हणजे ही एक प्रकारे आपल्यासोबत जन्माला आलेली ब्लूप्रिंट किंवा स्क्रिप्ट आहे. अगदी. आणि यात काय लिहिलेलं असतं? तर यात तुमच्या मागील जन्मातून आलेल्या कर्मांचा साठा. ज्याला आपण प्रारब्ध कर्म म्हणतो. बरोबर. प्रारब्ध कर्म म्हणजे ते कर्म ज्याचं फळ या जन्मात मिळायला सुरुवात झाली आहे. यासोबतच तुमच्या नैसर्गिक प्रवृत्ती, तुमची बलस्थानं, तुमच्या कमकुवत बाजू या सगळ्याचा तपशील यात असतो. म्हणजे एक प्रकारे आपल्या कर्मांची बॅलन्स शीट, जी आपण सोबत घेऊन आलो आहोत. उत्तम शब्द आहे, बॅलन्स शीट. पण मग इथेच स्वतंत्र इच्छेचा म्हणजे फ्री विलचा मुद्दा येतो, बरोबर? जर स्क्रिप्ट आधीच लिहिलेली असेल तर मग आपल्या प्रयत्नांना काही अर्थ आहे की नाही? याचा अर्थ असा नाही का की आपण फक्त पात्र आहोत आणि आपलं आयुष्य? नाही, हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि सनातन धर्मानुसार जन्मपत्रिका घटनांना भाग पाडत नाही. अच्छा. ती फक्त शक्यता दर्शवते. ती दाखवते ती तुम्हाला कोणत्या प्रकारच्या परिस्थितींना सामोरं जावं लागेल. उदाहरणार्थ, समजा तुमच्या पत्रिकेत मंगळ प्रबळ असेल तर तुम्हाला आयुष्यात अनेक संघर्षांना सामोरं जावं लागेल, अशी एक शक्यता आहे. आता परिस्थिती हे तुमचं कर्म आहे. हो, पण त्या संघर्षावर प्रतिक्रिया कशी द्यायची? रागाने, धैर्याने की पळून जाऊन, ही तुमची स्वतंत्र इच्छा आहे. म्हणजे कर्मप्रवृत्ती निर्माण करते, बंधनं नाही. अगदी. टेंडेन्सीज नॉट चेंज. ठीक आहे. म्हणजे स्क्रिप्ट मिळाली, पण ती भूमिका साकारण्यासाठी प्रत्येक कलाकाराची एक शैली असते, एक पद्धत असते. बरोबर. काही जण आक्रमकपणे भूमिका करतात, काही जण शांतपणे. आपल्या आयुष्यात ही शैली कोण ठरवतं? इथे लग्नपत्रिकेची भूमिका सुरू होते का? अगदी अचूक पकडलं. जन्मपत्रिका जर स्क्रिप्ट असेल तर लग्नपत्रिका म्हणजे ती भूमिका साकारण्यासाठी वापरलं जाणारं तुमचं ऑपरेटिंग सिस्टम किंवा इंटरफेस. ऑपरेटिंग सिस्टम. इंटरेस्टिंग. ज्योतिषशास्त्रात लग्न म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवणारी राशी. हे तुमचं शरीर, आरोग्य, व्यक्तिमत्व आणि जगाचा सामना करण्याची तुमची मूळ पद्धत ठरवतं. याचं एखादं उदाहरण देता येईल का? म्हणजे 2 व्यक्तींचे कर्म सारखे असले तरी त्यांचं आयुष्य वेगळं कसं दिसू शकतं? नक्कीच. समजा 2 व्यक्तींच्या जन्मपत्रिकेत राजयोग आहे. म्हणजे यशाचं वचन आहे. हो, पण एकाचं लग्न मेष आहे, ज्याचा स्वामी मंगळ आहे, तर दुसऱ्याचं लग्न तूळ आहे, ज्याचा स्वामी शुक्र आहे. ठीक आहे. आता मेष लग्नाचा व्यक्ती आपल्या यशापर्यंत एका योद्ध्याप्रमाणे संघर्ष करत, स्पर्धा जिंकत पोचेल. तो एक धाडसी उद्योजक बनेल. या उलट तूळ लग्नाचा व्यक्ती आपल्या कलेतून, भागीदारीतून, संबंधांमधून ते यश मिळवेल. तो एक यशस्वी कलाकार किंवा डिप्लोमॅट बनेल. वा. म्हणजे कर्म सारखंच होतं यशाचं, पण लग्नामुळे ते कसं प्रकट झालं हे पूर्णपणे बदलून गेलं. अगदी.
कर्म कसं व्यक्त होईल हे लग्न ठरवतं. खूपच रंजक आहे. आता स्क्रिप्ट मिळाली, भूमिका कशी करायची हे पण कळलं, पण गोष्टी घडतील कधी? कधी हा महत्वाचा प्रश्न आहे. हो, म्हणजे आयुष्याच्या नाटकाचा कोणता अंक कधी सुरू होणार हे कसं कळणार? इथे कुंडलीचा संबंध येतो का? अगदी बरोबर. कोणतीही ऑपरेटिंग सिस्टीम तेव्हाच काम करते जेव्हा एखादा प्रोग्रॅम रन होतो. बरोबर. आपल्या आयुष्याच्या स्क्रिप्टमधले हे प्रोग्रॅम्स कधी रन होतात हे कुंडली ठरवते. कुंडली हा एक जिवंत सतत बदलणारा नकाशा आहे. अच्छा, म्हणजे ही स्थिर नाहीये. नाही, भविष्य कथनासाठी याचाच वापर होतो. यात दशा म्हणजेच ग्रहांचे काळ आणि गोचर म्हणजे आकाशात सध्या फिरणारे ग्रह या दोन्हींचा विचार केला जातो. म्हणजे केव्हा काहीतरी घडेल याचं उत्तर कुंडली देते. हो, तुमच्या पत्रिकेत यश लिहिलेलं असेल, पण गुरुची किंवा शुक्राची दशा आल्यावरच यशाचं दार उघडेल. आणि वाईट गोष्टींचंही तसंच. पत्रिकेत आरोग्याच्या समस्यांची शक्यता असेल, पण शनी किंवा राहूची दशा आल्यावर त्या समस्या डोकंवर काढतील. कुंडली म्हणजे वेळेचं शास्त्र आहे. ती योग्य वेळ आणि योग्य संधी ओळखायला मदत करते. इथेच खरा महत्वाचा प्रश्न येतो. बोला. कारण जेव्हा वाईट काळ सुरू असतो, दशा चांगली नसते, तेव्हा असं वाटतं की आपलं काहीच चालत नाहीये. आपण पूर्णपणे या ग्रहांच्या अधीन आहोत. हो, असं वाटणं स्वाभाविक आहे. मग हे सर्व नकाशे आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवतात की फक्त दिशा दाखवतात? हा संघर्ष प्रत्येकाच्या मनात असतो. पण सनातन धर्म यावर अगदी स्पष्ट आहे. हे नकाशे आयुष्य कंडिशन करतात, कंट्रोल नाही. कंडिशन करतात, कंट्रोल नाही. हो, ते तुमच्या भोवती एक विशिष्ट वातावरण तयार करतात. पण त्या वातावरणात तुम्ही काय करता हे तुमच्यावर अवलंबून आहे. पुन्हा तेच सूत्र. कर्मप्रवृत्ती निर्माण करते, बंधनं नाही. पण हे ऐकायला खूप तात्विक वाटतं. सामान्य माणसासाठी हे खूप निराशाजनक असू शकते, नाही का? माझ्या मागच्या जन्माची शिक्षा मी आता भोगतोय या विचाराने तो अजूनच हतबल होतो. तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि इथे ज्योतिष्याचा खरा उद्देश समोर येतो. काय आहे तो उद्देश? ऋषीमुनींनी ज्योतिषशास्त्राची निर्मिती भीती किंवा अवलंबित्व निर्माण करण्यासाठी केली नव्हती. त्याची निर्मिती आत्मज्ञान म्हणजे सेल्फ नॉलेज, योग्य वेळ साधणं आणि अनावश्यक दुःख कमी करण्यासाठी झाली होती. एका साधकासाठी ज्योतिष हा एक आरसा आहे, निकाल नाही. आरसा म्हणजे स्वतःला पाहण्यासाठी. हो, इट्स अ मिरर, नॉट अ वर्डिक्ट. जेव्हा तुम्हाला कळतं की पत्रिकेत चंद्र कमजोर असल्यामुळे मनात भीतीची प्रवृत्ती आहे, तेव्हा तुम्ही त्या भीतीला दोष देत नाही, तर त्या प्रवृत्तीवर काम करायला लागता. तुम्ही ध्यान, मंत्र किंवा इतर साधना करून मनाला बळकट करता. यात तुमची जागरूकता म्हणजे अवेअरनेस, तुमचं अनुशासन, साधना आणि धर्म या सगळ्याची भूमिका महत्वाची ठरते. अगदी. एक जागरूक व्यक्ती वाईट काळात कमी त्रास भोगते आणि चांगल्या काळात नम्र राहते. ती ज्योतिषाचा वापर भीतीसाठी नाही तर तयारीसाठी करते. ठीक आहे, म्हणजे हे दिशादर्शक आहे. पण हे काम कसं करतं? म्हणजे ग्रहांच्या दशा इतक्या खऱ्या आणि अटळ का वाटतात? यामागे काही सखोल यंत्रणा आहे का? आहे. आणि हा एक खूप सूक्ष्म मुद्दा आहे. ओके. हे समजून घेणं महत्वाचं आहे की ज्योतिष आपल्या खऱ्या स्वरूपावर म्हणजे आत्म्यावर नाही. कारण आत्मा जन्म-मृत्यूच्या पलीकडे आहे. तो त्रिगुणांपासून आणि कर्मांपासून अलिप्त आहे. तो केवळ साक्षी आहे. ज्योतिष काम करतं ते आपल्या सूक्ष्म शरीरावर. सूक्ष्म शरीर म्हणजे नक्की काय? यात कशाचा समावेश होतो? सूक्ष्म शरीर म्हणजे आपलं मन, बुद्धी, चित्त. चित्त म्हणजे आपली स्मृती आणि कर्मांचा साठा. बरोबर. आणि अहंकार. आपली जन्मपत्रिका या सूक्ष्म शरीराचा नकाशा आहे, आपल्या आत्म्याचा नाही. आपला खरा मी जो आत्मा आहे तो या सगळ्याचा साक्षी आहे. पण आपलं मन, बुद्धी, अहंकार हे सूक्ष्म शरीर ग्रहांच्या प्रभावाखाली येतं. आणि आपण चुकून स्वतःला ते सूक्ष्म शरीर समजतो. अगदी. म्हणूनच आपल्याला ग्रहांचा प्रभाव इतका खरा वाटतो. म्हणजे ग्रह आपल्या मनावर आणि अहंकारावर प्रभाव टाकतात, आपल्या खऱ्या स्वरूपावर नाही. एक्झॅक्टली. म्हणूनच दशा इतक्या प्रभावी वाटतात. दशा काही नवीन घटना घडवत नाहीत. नाही. त्या तुमच्या चित्तामध्ये, तुमच्या सूक्ष्म शरीरात आधीपासूनच साठवलेल्या कर्मांना ॲक्टिवेट करतात. अच्छा. म्हणजे जी कर्म सुप्त अवस्थेत असतात त्यांना त्या जागं करतात. हो. जसं की काही अंकुर फुटायला तयार असतात. दशा म्हणजे फक्त त्या अंकुरांना पाणी घालण्यासारखं आहे. याला आपण एखाद्या सोप्या उदाहरणाने समजू शकतो का? नक्कीच. याला आपण शेतीच्या उदाहरणाने समजूया. ठीक आहे. तुमचं प्रारब्ध कर्म म्हणजे जमिनीतील बीज. ओके.
कर्म म्हणजे बीज, दशा म्हणजे येणारा ऋतू, ऋतू, गोचर म्हणजे रोजचा हवामान. हवामान. आणि मग आपण कोण? तुमची स्वतंत्र इच्छा आणि कृती म्हणजे शेतकऱ्याची निवड. वा, हे खूपच सुंदर उदाहरण आहे. याला पुढे नेऊया. जस- समजा शनीची महादशा लागली. हं. हे म्हणजे जणू काही कडक हिवाळा सुरू झाला. हं, आता एक अजाण व्यक्ती, एक अप्रशिक्षित शेतकरी हं. या काळात थंडीने गारठून जाईल. हं. तो नैराश्य आणि भीती अनुभवेल. बरोबर. पण एक ज्ञानी साधक, हं. एक कुशल शेतकरी हं. त्याच काळात काय करेल? तो घरात बसून आत्मचिंतन करेल, आपल्या साधनांमध्ये खोलवर उतरेल आणि अलिप्तता प्राप्त करेल. म्हणजे ग्रह तोच आहे, ऋतू तोच आहे, पण तुमची आंतरिक परिपक्वता आणि तुमची निवड वेगळी आहे. वाह! म्हणजे ह्या सगळ्याचा अंतिम अर्थ भविष्य जाणून घेणं हा नाहीच आहे. अजिबात नाही. तर मग आपली पत्रिका समजून घेण्याचा खरा हेतू काय आहे? खरा उद्देश आहे जगाला आणि परिस्थितीला दोष देणं थांबवून स्वतःला समजून घेणं. स्वतःला समजून घेणं. हो. ज्योतिषाचा परिपक्व वापर तेव्हा होतो जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते, ही माझी प्रतिक्रिया माझ्या पत्रिकेतील मंगळामुळे आहे, किंवा ही भीती माझ्या चंद्रामुळे येत आहे. असं म्हटल्याने काय होतं? ती व्यक्ती त्या भावनेच्या पूर्णपणे अधीन राहत नाही. ती त्या भावनेला साक्षी भावाने पाहू शकते. तिच्यात आणि तिच्या प्रवृत्तीमध्ये एक अंतर निर्माण होतं. म्हणजे फक्त त्या प्रवृत्तीबद्दल जागरूक होण्यानेच इतका फरक पडतो? हो, कारण एक महत्वाचं आध्यात्मिक सत्य आहे. जागरूकतेमुळे कर्माचा प्रभाव कमी होतो. अवेअरनेस वीकेन्स कर्मा. एकदा तुम्ही तुमच्या प्रवृत्तीला ओळखता, तेव्हा तुम्ही तिच्या ताब्यात राहत नाही. तुम्ही तिचे मालक बनता. तुम्हाला माहीत असतं की ही फक्त एक प्रवृत्ती आहे, माझं अंतिम सत्य नाही. आणि यामुळेच कदाचित साधक हळूहळू ज्योतिषाच्या पलीकडे जातो. अगदी. एका विशिष्ट टप्प्यानंतर माझ्यासोबत काय होणार आहे हा प्रश्न नाहीसा होतो. आणि कोणता प्रश्न महत्वाचा वाटू लागतो? हे सगळं कोणासोबत घडत आहे, हे कोण अनुभवत आहे, हा प्रश्न महत्वाचा वाटू लागतो. जेव्हा तुमची ओळख तुमच्या अनुभवांपासून वेगळी होते, तेव्हा सुख तुम्हाला उन्मत्त करत नाही आणि दुःख तुम्हाला तोडत नाही. त्या स्थितीत पत्रिका कशी काम करते? तिचं महत्त्व संपतं का? महत्त्व संपत नाही, पण तिची भूमिका बदलते. त्या स्थितीत ग्रह फिरतात, कर्म घडतं, पण व्यक्ती आतून स्थिर राहते. तेव्हा ज्योतिष एक संदर्भ ग्रंथ, एक रेफरन्स बुक बनतं. नियंत्रक म्हणजे कंट्रोलर नाही. बरोबर. जसं हवामान खात्याचा अंदाज पाहून आपण तयारी करतो, पण त्या अंदाजाने घाबरून जात नाही, तसंच काहीसं. आणि अंतिम सत्य हे आहे की तुमच्या पत्रिकेतला कोणताही ग्रह, अगदी गुरु किंवा शनी सुद्धा ते तुमचे सर्वात शक्तिशाली ग्रह नाही. नाहीत. तुमची सर्वात मोठी शक्ती तुमची जागरूकता आहे, तुमचा लेव्हल ऑफ अवेअरनेस. वाह! कमी जागरूकतेत ग्रह देवांसारखे वाटतात, जे तुमचं नशीब ठरवतात. उच्च जागरूकतेत ते हवामानासारखे वाटतात, ज्यानुसार तुम्ही नियोजन करता. आणि जेव्हा जागरूकता पूर्ण होते, तेव्हा कर्म संपतं, पत्रिकांचं महत्त्व कमी होतं. आणि फक्त चैतन्य, फक्त शुद्ध आत्मा शिल्लक राहतो. अगदी. तर आजच्या या सखोल चर्चेतून हे स्पष्ट झालं की ज्योतिष हा नशिबाचा शिक्का नाही, तर आत्मजागरूकतेच्या प्रवासातील एक अत्यंत उपयुक्त साधन आहे. हो, एक टूल आहे. हे आपल्या कर्माची स्क्रिप्ट असू शकते, पण आपण ती भूमिका कशी निभावतो हे आपल्या स्वतंत्र इच्छेवर आणि जागरूकतेवर अवलंबून आहे. खरी शक्ती ग्रहांमध्ये नाही, तर आपल्या निवडीमध्ये आणि आपल्या साक्षी भावात आहे. अगदी बरोबर. मी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. नक्कीच. जर आपली पत्रिका आपल्या कर्माची प्रवृत्ती दर्शवते, तर आपल्या स्वतःच्या जीवनातील अशी कोणती एक प्रवृत्ती आहे ज्याकडे आता अधिक जागरूकतेने पाहता येईल? तिला एक निश्चित दोष म्हणून नाही, तर एक धडा म्हणून ज्यावर काम करायचे आहे असं पाहता येईल का? खूपच छान विचार आहे. आजच्या या ज्ञानाच्या प्रवासातून मिळालेली दृष्टी इतरांपर्यंतही पोहोचावी, यासाठी या चर्चेला लाईक करा आणि शेअर करा. हो, अशाच सखोल विषयांवर ऐकण्यासाठी सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण आपल्या कोणत्या प्रवृत्तीवर अधिक जागरूकतेने काम करणार आहात हे कमेंट्समध्ये इतरांसोबत नक्की शेअर करा. लवकरच भेटूया.